नमस्कार मित्रांनो. वट पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर विषय असा आहे की बरेच जण मला म्हणले की पांडूवरती बेकार परिस्थिती आली, त्याने व्हिडिओ टाकलाय, गाडी काय काढली, आणि त्याने दुसरा व्हिडिओ त्या मी काय प्रत्युत्तर दिलं नाही. पण दुसरा त्याचा व्हिडिओ एक आला की बाहेरचे कामाला आले पण घरचे आले नाही. परत परत तर असा व्हिडिओ टाकला की माझी बायको माझ्यासोबत, शेवटी बायको कामाला आली. अरे बायकोच कामाला येत असते, बाहेरचे थोडी येत असतात कामाला तेव्हा. हा, घरचेच येत असतात ना. म्हणजे सांगायचा उद्देश. पण मी तर काय म्हणतो माहितीये का, कोणावर विश्वास नाही माझा तर. समधी चोर आहे ती चोर. आता म्हणजे कसं, बापाने लहानाचं मोठ्या लेकरांना करायचं आणि त्यांनी त्यांच्या बायकांना सांभाळायचं आणि बापाला लाथ द्यायची, आईला लाथ द्यायची. परत त्यांच्या पुढल्या पिढी नुसतं पुढं पुढं चालू आहे, पण पाठीमागे काय नाही. म्हणून मला विश्वासच नाही कोणावर, नाही बायको ना लेकरावर. समजे तुम्हाला सांगतो, आपापली स्वार्थी दुनिया आहे ही. असं आहे, किती काही करा कोणासाठी, किती झटपडा, अंगाचे हाडकं झिजवा किंवा घाम गाळा कोणासाठी, शेवटी कष्ट ही कष्ट आपलं शेवटपर्यंत. आपली हाडं झिजणार आहे, आपल्याला मानसिक त्रास होणार आहे. कोणाला काही घेणं देणं नसतं ह्या जगामध्ये. म्हणून आपलं आपलं तुम्हाला सांगतो, शरीर सांभाळा, तंदुरुस्त राहायचं, वेळेला वाटण ते इच्छा होईल ते खायचं आणि टुमटुमीत राहायचं. टेन्शन लय घ्यायचं नाही, लोड. शरीर सांभाळा, नाहीतर काय तुम्हाला सांगतो, बाप मेला की पोरगा तुम्हाला सांगतो स्वतः बायको पण आपली राहत नाही, लगेच दुसऱ्याची होती. किंवा बायको मेल्यावर नवरा आपला राहत नाही, लगेच दुसऱ्याचा. ही जग भामट या, अशी गोष्ट या. हे जग स्वार्थाचं आहे. जी ती इथं आपला फायदा बघत असतं आणि आपला हातच्या बघत असतंय. कोणी कोणासाठी जिजू नका. मी तर म्हणतो, मी घेतलेला वाघमारे फॅमिलीतून अनुभव घेतलेला सोमनाथ वाघमारे तुम्हाला सांगतोय, कोणासाठी लय माझं लेकरू, माझी बायको, माझा भाव, माझा परपंच काही नाही. स्टेजवरती व्यवस्थित केलं तर ती नाटक आहे, थोडं चुकलं की ती तमाशा आहे. असं काम आहे. म्हणजे संसाराचं असं आहे, तुम्ही कितीही करा कोणासाठी, त्याची किंमत काय राहत नाही. स्वतःसाठी करा, तुम्ही खावा पिवा ऐश करा, पाहिजे तसं राहा. कुणी कसं काही म्हणत ह्या जगामध्ये, लय लोड घ्यायचा नाही. आणि किती करायचं, आपलं कर्तव्य म्हणून तेवढं पार करायचं. अति लाड केला की त्याची माती होते, डोक्यावर बसते. मया लय करायची नाही, लक्षात राहू द्या. मग कुणी असू द्या, लिमिटमध्ये. पायातली चप्पल पायात दारात आत आलं की ती शोभत नाही. तसं काय गोष्टी तुम्हाला सांगू, अति जीव लावला, प्रेम केलं, त्याची व्हॅल्यू राहत नाही, किंमत राहत नसती. या प्रत्येक ठिकाणी आपली इज्जत राहत नसते. आणि कुठं जावं, जिथं इज्जत आहे तिथंच जायचं, कुठंही नाही. 10 नारळ फोडलं तरी फरक पडत नाही. कशाला तुम्ही परत तिकडं जायचं देवऋषाकडे, बामणाकडे. जिथं फरक पडतो तिथं 4 माणसाला सांगणार ना. असं जिथं टेस्ट लागतो चहा, तिथंच प्यायला जाणार ना, का पांचट पाणी प्यायला. तसंच जीवनाचं सुद्धा जीवन घडवून देऊ नका. आलेला अनुभव. अरे काय करायचंय कोणासाठी काय. बरं ती म्हणतोय ना, काय केलं नाही किंवा काय कामाला आले नाही घरचे, बाबा नाही येऊ दे. सफाई द्यायला आपल्याला वेळ नाही किंवा ते तक्त घालायला वेळ नाही, नाहीतर नाही. काय बिघडलं, झालं विषय मिटला 2 शब्दात. का तेव्हा मी व्हिडिओ बनवत बसू, मी काय नाही तुझ्यासाठी केलं, मी तुझ्यासाठी ही केलं, ती केलं, अमुक केलं, तमुक केलं, जे नाही ती केलं. तू तुझा मार्ग थोडा चुकला म्हणून आम्ही लांब झालो तुझ्या समधी तुझ्यापासून, हे सांगत बसायला वेळ नाही. नाहीतर नाही, विषय मिटला. गीचगीच घालायची नाही. ज्याला जशा बुद्धीप्रमाणे वागायचं तसं वागून द्यायचं. प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलंय जन्मताच. मी तर म्हणतो, कशाला कोणाला कोंडीत ठेवायचंय. कशी काही करायचं तसं करू द्या. लय फोर्स करायला, फोर्स केलं की ती छाती फुगते, जास्त आव येतो. एखाद्याला नाटक करत असलं, टाळ्या वाजल्या अजून त्याला उरूप येतो, दात भेटते. मापातच जिथं तुम्हाला पंच निघन तिथं हसू येईन तिथंच हसा. बळच
काय कळलं पण नाही अंगचं तरी पण करत बसलं त्याला अर्थ नाही ना. जिथं मनापासून हसू येतंय, जिथं मनापासून नाती जोडली जातात, जिथं इज्जत आहे, तिथंच तुम्ही त्याला प्राधान्य द्या, असं मला म्हणणं आहे. तुम्हाला समजलं असेल स्वभाव आज जरा वेगळंच काहीतरी बोलतात. म्हणजे नुकतंच काहीतरी त्यांच्या फॅमिलीतून त्यांना दगाफटका झालेला आहे किंवा कोणतरी किंमत केली नाही किंवा त्याला समजलं असेल की कोणासाठी किती झिजलं तरी काही उपयोग नाही. असं काहीतरी असंच काहीतरी झालेलं आहे. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो. व्हिडिओ 3-4 दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही. काय बनवावं काय नाही. आपण जास्त लय तुम्हाला सांगतो व्हिडिओकडे लक्ष देत नाही आता. मोजकंच काय गोष्टी घडतात घरामध्ये ती सांगतो. आई-वडिलांना कसं आहे लय फोर्स करा नाही इकडे या म्हणून. मीच चोलतो ना, अंघोळ घालतो ना, अगरबत्ती लावतो पाय नाही. दार उघडं आला, या खावा पिवा, जावा, जावा. नाही येत वर्षभर तोंड दाखवू नका. काही फरक पडत नाही. हां. इथं काय घरातले गेल्याने कोणाला फरक पडला नाही. याचा काय विषय तुम्हाला सांगतो. अशा काही गोष्टी असतात त्या. तर फोर्स करायचा नाही जीवनामध्ये. जीवनामध्ये फक्त एवढं ठरवायचं, स्वतः निर्व्यसनी राहावा, व्यवस्थित राहावा. जे वाटेल ते खायचं, प्यायचं, मजा तिथल्या तिथं करायची. आपला जीव लेकरांचा जीव त्या बायको आणि त्यांचा जीव त्यांच्या प्रेयसीवर. पुन्हा त्यांचा जीव त्या पुल्ल्या मागे एकदा तरी वळून कोणी बघितलंय का? परत बापाने शिकवायचं, लाडाला मोठं करायचं, एवढं तेवढं कर्ज पाणी करायचं, फेडायचं, सावकाराचं बोलणं खायचं, शिव्या खायच्या, 4 माणसात अपमान सहन करायचा, समजा गोष्टी करायच्या, इकायचं आहे तेवढं सुख समजा लेकराला देऊन टाकायचं. लेकरांनी पुल्ल्याला सुख द्यायचं, कधी बापाला बघायचं नाही. ह्या जर गोष्टी जग जर बदललं असलं, आपण पण स्वतःच बदलावा ना. लय करू नका. तेवढंच की लिहिता वाचता आलं तरी बास झालं. लवकर चुली पुढं घालायचं. लय बॅलिस्टरकरण हे मधलं एक प्रकरण बघा. नवऱ्याने भरभर बायको शिकवली काहीतरी मोठ्या नोकरी लागली, नवरा सोडून दिला. म्हणली मला शोभा नाही, मी हाय पाय झाली, VIP झाली असली. चष्मान फिस्मान घालून मी बसायला लागले मोठ्या जिथे सलोटन सयान. नवरा माझा शेतकरी शोभा नाही दिला. नवराच कोला, नवराच रडायला लागला. आई घातली मला एवढं जीवाचं रान केलं, 3 वर्षे शिकवली बायको, नोकरी लावली. आता सुखाच देऊन येईन. हे तर बेकार दिवस आलं पहिलंच बरं होतं. कशाला झक मारली शिकवली. म्हणून तिथं कष्ट लावण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष दे, असं माझं म्हणणं आहे. काय नाही हे जग समधी चोर आहे ते. जे ते आपापलं तुम्हाला सांगतो वेळ चोरतात आपला. आपल्याला झिजून घेतात. आपला पैसा पाणी खर्च करून घेतात. कोणी असू द्या, मुलगा असो, बायको असो, मापाट करा त्यांना. उपाशी मरून देऊ नका. अन्न, वस्त्र, निवारा ह्या द्या. पण अति लाड गोष्टी काही करू नका. बॅरिस्टर करायचं आणि फॉरेस्ट करायचं आणि MM करायचं आणि काय डी फार्मसी, D.Ed काय सुद्धा नको शिक्षण काय नको. ही समद स्त्री त्यांना या. भले कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा वाघासारखं पण 4 दिवस जगा. चांगलं जगा. सुखी जगा. तीच कमाई आपली सेव्हिंग करून ठेवा. जमीन, प्रॉपर्टी काय असेल ते आपल्या नावाचं. कोणाच्या नाव करू नका. जग आपल्यापाशी. नाती जुळली तर बाहेर पण समध्या रूपात भेटते ते समधे. फक्त ही पाहिजेत बरं का. काय म्हणतात समधे ह्यानीच होत नाही, माणसं लागतात. पण मी सांगतो ही आहे तर समज बघा. तुम्हाला पण घरात कोण कमवत नसेल त्याला काय व्हॅल्यू असते. पेन्सिल जवळ आले की कसा चहान पिन जवळ येत असेल. अशा गोष्टी तुम्हाला अनुभव भेटतात. काय नाही बघा तुम्हाला सांगतो मी बरेच काही शिकलेलो ह्या गोष्टी त्या. हाय नाते म्हणून सांभाळायचे, ते बोलायचंय आणि करायचंय. पण आपल्या डोक्यानेच इथून पुढं काय असेल ते होणार आहे. लय लोड घ्यायचं नाही. कितीही केलं तिथंच आहे आपण झिरो. चांगलं केलं तरी वाईटच आहे आणि वाईट केलं तरी चांगलंच आहे. मग वाईट केलं तरी काय बिघडतं? कोणासाठी चांगलं वागायचं आहे. ह्या गोष्टी त्या. वाटेल ते करायचं आता इथून पुढं. एवढं मात्र ठरवलं. ठीक आहे असू द्या. आज ताई यायची या काय ते दवाखान्याचं काम आहे. बाबाचं कर्तव्य तेवढं जायचं करायचं. असं करायचं. करत राहायचं. जेवढं होतं तेवढं करायचं. कर्ज काढून ऋण करायचं नाही असं माझं म्हणणं. मग कुणी असू दे. कोणी कोणाचं नाही. फिरसे एकदा वट पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.